नमस्कार आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। माझ्यासोबत मित्रांनो संदीप किसन फनसे, गावाचं नाव थुगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। बरडेची बियाण्याची कुठली जाते ही 1533 किती दिवसांचा प्लॉट झाला आज रोजी? आज रोजी झालं 72 दिवसांचा। 72 दिवसांचा। आणि प्लॉट हिरवेगार आहे का कसं वाटतं तुम्हाला आजही रोजी? हिरवागार आहे, पण थोडंसं आता 72 दिवस झाल्यामुळे थोडंसं वडीला लागलेलं, थोडा पिवळसर 2 दिवसात पिवळसर झालाय है ना। 72 दिवसांचा प्लॉट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय पूर्ण हिरवेगार प्लॉट आहे। आजही रोजी 72 दिवस, शक्यतो काही काहींनी 72 दिवसामध्ये बरड्याची काढणी सुरू केलेली आहे। एका एका झाडाला मित्रांनो 2-2, 3-3 बरडे, तुम्हाला झाडे उपटून दाखवतो एका ठिकाणी। मित्रांनो बरड्याची साईज वगैरे तुम्ही बघू शकता। सर्वात अगोदर मित्रांनो आपण शेतकऱ्याची मुलाखत घेतोय। आतापर्यंत किती फवारणी झाल्या या प्लॉटला? 3 फवारणी। एक अंदाज पण आठवते की नाही मला नाही माहिती, पहिली फवारणी किती रुपयाची झाली? फवारणी 1 बॅरल का? हो, 1 बॅरल 1200 का 1300? 1200 रुपयाचा 1 बॅरल। दुसरी फवारणी 1500। 1200 आणि 1500 झाले जवळपास किती? 2700 रुपये। आणि तिसरी फवारणी एका बॅलरची 2000 4500 मध्ये मित्रांनो आतापर्यंत बरड्याचे फवारणी झालेले आहेत। तुम्ही रिझल्टही बघू शकता। कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचे, प्लॉट एकदम व्यवस्थित ठेवायचे। तुम्हाला आज रोजी कीड रोग वाटतोय का प्लॉट वरती? कीड रोग नाही, करपा काजळी नाही, तसं नाही, काय वाटत, काहीच वाटत नाहीये। तुम्ही समाधानी आहात का कमी खर्चामध्ये हे? मग समाधान। तरी अजून किती दिवस प्लॉट ठेवायची इच्छा आहे तुमची? गणपती गाडायचा तरी अंदाज दिवस? 4-5 दिवस। 5 दिवसानंतर ना मित्रांनो प्लॉट काढायला सुरुवात करणार आहे। अजूनही प्लॉट हिरवेगार आहे। चुकून एखादं पाणी आपण द्यायला लावू शकतो, कारण की तानामुळे थोडीशी झाडं वडून धरलेली आहेत। तर मित्रांनो 4500 मध्ये 3 फवारण्यावर रिझल्टही बघू शकता। एक झाडही आपण उकरू, एका खोडाचं झाड शोधा बरं त्याला उपटता येईल असं बरडे दाखवू। एकाच खोडाचं उपटा, म्हणजे दोन खोडाचं नका, एकाच खोडाचं उपटा, काहीतरी उपटा राहू द्या। 2 खोडाचं कुठलं तरी पाठीमागं 2च खोडाचं किंवा एका खोडाचं उपटा, 3 खोडाचं नका उपटू। बरं ठीक आहे। बरड्याची साईज बघू शकताय। साईज सेम वाटते का कशी वाटते? सेम आहे, सारखी। भुगी वाटते का प्लॉट मध्ये? भुगी नाही, सेम साईज आहे मित्रांनो। साईज बघू शकता। क्रॅकिंग नाही, थोडंफार आहे, 1% मित्रांनो कमी खर्चामध्ये उत्पन्न काढताय, काय करा, अधिक माहितीसाठी संपर्क। व आपल्याला काही शेतकरी म्हणले होते की आपल्या फवारणीने झाडं पिवळी वाटतात, असं काय आहे का? नाही, हिरवेगार आहेत झाडं। उलट आपली ज्यांनी तुगामध्ये फवारणी घेतली आपले प्लॉट हिरवेगार आहे का? हिरवेगार राहिलेले आहेत। म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे। तुगामध्ये किती टक्के आपली ट्रीटमेंट असेल? 40-50% असेल। 50% बाकीची गाठाची असेल आहे ना। म्हणजे जवळपास मित्रांनो 50% तुगामध्ये आपली ट्रीटमेंट। सगळ्यांचे प्लॉट कसे आहेत? हिरवेगार आहेत मित्रांनो। तुम्ही साईजही बघू शकता, एकही बटाडा बारीक दिसलेला नाहीये मित्रांनो। झाडे बघू शकता, झाडे अजून पूर्णपणे हिरवेगार आहे मित्रांनो। कमी खर्चामध्ये उत्पन्न काढण्यासाठी आपलं हक्काचं दुकान आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र एकदा अवश्य भेट द्या। धन्यवाद।